झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेत, माघारही झाले, आता उमेदवार निश्चित झालेत. तुम्हाला उमेदवार माहीत आहेत का? हो, नक्कीच माहिती आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्री प्रशांतभाऊ अभंग हे या ठिकाणी उमेदवारी आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी मनोहर इंदोरे हे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीला शिवाजी शेटणीकोट आहेत आणि जिल्हा परिषदेला विष्णुकाका हिंगे हे उमेदवार या ठिकाणी आहेत. आणि गावच्या विकासासाठी तुमचं मत कोणत्या उमेदवाराला राहील? आता गावचा विकास जर आपण म्हटलं तर इथून पाठीमागं ही नुसतं बोलण्याचं किंवा आश्वासनं देण्यात आलेली आहेत. प्रत्यक्ष विकासात्मक काम जे व्हायला पाहिजे यापूर्वी झालेलं नाही. त्यामुळे यापूर्वी ज्या पक्षाचे उमेदवार होते त्याच्या विरुद्ध मत आम्ही या ठिकाणी करणार आहोत. विरोधी म्हणजे नेमकी कुणाच्या? यापूर्वी घड्याळ चिन्हावरचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले होते जिल्हा परिषदेला, तर त्यांच्या विरोधात आम्ही मतदान करण्याचा निश्चय केलेला आहे. एकंदरीतच तुमचा पाठिंबा प्रशांत अभंग व मनोहर इंदोरे यांना राहील का? हो, नक्कीच राहणार आहे. कारण प्रशांतचे डाबंग हे एक उत्तम उद्योजक आहेत. त्याचप्रमाणे लोकांसाठी काम करण्याची शपथ त्यांनी आमच्यापुढे या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे आमचा पाठिंबा हा प्रशांतभाऊ अभंग यांना असणार आहे. जर ते निवडून आले तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? ते जर निवडून आले तर आमच्या गावात काही सभामंडपाचं काम आहे, रस्त्यांची कामं आहेत आणि अशी विविध काही ठिकाणी लोकांचे म्हणजे काही वस्त्यांमध्ये गटाराची सुद्धा समस्या आहे. त्याचप्रमाणे आमचे आवळी या ठिकाणी रस्त्याचं आजपर्यंत खूप आश्वासनं झाली पण ती पूर्ण कधी झाली नाहीत, तर ती त्यांच्याकडून करून घेण्याची आमची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आमची गोलवस्ती असेल किंवा दस्तूरवाडी असेल, या ठिकाणी ही वस्ती विकासापासून नेहमीच वंचित ठेवण्यात आलेली आहे. आणि इंदिरानगर असेल आमचं, ह्या वेगवेगळ्या वस्त्या आहेत. तर या ठिकाणी प्रत्येक इलेक्शन आलं का फक्त आश्वासनांची खैरात होते, लोकांना लालच दाखवलं जातं, हे तुमच्याकडे विकास करू, तो विकास करू, पण तो विकास आजपर्यंत या ठिकाणी कधी आम्हाला पाहायला मिळालेला नाही आहे. गावातील वाडीवस्तीवरील रस्ते, लाईट, पाणी यासारख्या सोयी आता म्हणजे झालेल्या आहेत का पूर्ण? आता रस्ते, पाणी जर तुम्ही म्हणाल तर पाण्याची तर राष्ट्रीय जलजीवन मिशन केंद्र सरकारच्या मार्फत योजना या ठिकाणी राबवायचं काम चालू आहे. पण ती योजना सध्या अर्धस्थितीमध्ये पडून राहिलेली आहे, तिचं काम थांबलेलं आहे. आणि हे जे पाण्याचं जे म्हणाल तर ते आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या गोष्टी होतात आणि होत राहतील. काही कमी जास्त काही गोष्टी आहेत. दिवसाआड या ठिकाणी पाणी येतं आम्हाला. याआधी निवडून आलेल्या उमेदवारांनी कामं केली नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच ना. त्यांना समजा कामं करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. समजा निगोटवाडी असेल, वडगाव असेल किंवा लांडेवाडी, कुठल्याही गावाचं तुम्ही नाव घ्या, हे जे यापूर्वी जिल्हा परिषदेला जे लोक निवडून आलेले आहेत तर त्यांना पहिलं त्यांच्या वरिष्ठांना फोन करायचा आहे का ह्या गावाला निधी टाकू का, तर ते टाकणार. म्हणजे आपण आरोप करताय का? आरोप नाही, सत्यस्थिती आहे. या आमच्या निगोटवाडीच्या मंदिरात समोरासमोर घडलेल्या गोष्टी आहेत. तुमचा रोग कोणाकडे? नाही, यापूर्वी आता माताजी होते, बरोबर, तर त्या गोष्टी नाही तेव्हा झाल्या. आता देवीदास दरेकर जेव्हा या ठिकाणी समजा जिल्हा परिषद सदस्य होते तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला घंटागाडी प्राप्त झाली, पाण्याचं फिल्टर प्राप्त झालं, आरो वॉटर. त्याचप्रमाणे काही रस्त्यांची कामं झाली. तुमच्या दृष्टीने पंचायत समिती गणासाठी योग्य उमेदवार कोण? आता आम्ही ज्यांचा प्रचार करणार आहोत तेच आमच्यासाठी योग्य आहे. कारण मनोहर इंदोरे हे एक मी तुम्हाला मगाशी म्हटलं एक यशस्वी उद्योजक आहेत, एक प्रेमळ स्वभावाने प्रेमळ आहेत, सर्वांशी आपुलकीने वागतात ते. आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की जे काही तुमचे समजा निवडून आल्याच्या नंतर गावच्या कुठल्याही संदर्भातली अडचण असेल, जी त्यांच्यामार्फत त्यांच्या फंडातून जी काही शक्य असेल तर ती त्यांनी देण्याचं या ठिकाणी आम्हाला कबूल केलेलं आहे. तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहात का? आता प्रचार तर आपण करत आहेच. एक विरोधक म्हणून आम्हाला त्या गोष्टी कराव्या पण लागतात किंवा ते करणार पण आहोत आम्ही.
तुमचे स्थानिक उमेदवार शिवाजी निगोट हेही उमेदवार आहेत व तुम्ही गावातील उमेदवाराचा प्रचार न करता विरोधी उमेदवाराचा प्रचार करणार म्हणताय, नेमकी का? हे पहा, जर गावचा उमेदवार असेल तर त्यांनी गावची मिटिंग प्रथम लावणं अपेक्षित होतं. वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांबरोबर बोलून त्यांनी निर्णय या ठिकाणी जाहीर करायला पाहिजे होता, पण तसं काही या ठिकाणी घडलं नाही. आम्ही गेले अर्ज भरून जवळजवळ 11 ते 12 दिवस या ठिकाणी झालेले आहेत, पण त्यांनी अजूनपर्यंत असे जे विरोधी पक्षातले असतील त्या कुणाचीही मिटिंग घेऊन किंवा गाव म्हणून जे गाव पण गावाची मिटिंग म्हणून जे घ्यायला पाहिजे तर ती घेतली गेलेली नाही. त्यांनी एक ठराविक एका वस्तीची त्या ज्या मतदारसंघात समजा ग्रामपंचायतच्या ज्या वॉर्डमध्ये ते राहतात त्या वॉर्डची नक्की त्यांनी मिटिंग घेतली, पण गाव म्हणून जी सर्वसमावेश मिटिंग घ्यायला हवी होती, जे अपेक्षित होतं ते त्यांच्याकडून नाही घडलं. आता जर तुम्हाला विश्वासात शिवाजी निगोट यांनी घेतलं तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का? नाही, कसं आहे, आता आम्ही जो निर्णय घेतला आहे तर निर्णयातून पाठीमागं आम्ही हटत नाही. तुम्ही वेळ निघून गेल्यानंतर कुणीही समजा नंतर बोलवेल किंवा काही करेल तर त्याला काय अर्थ राहत नाही. निगोटवाडी भागातील प्रामुख्याने समस्या कोणत्या भेडसावतात? आता हे पहा, समस्या आता ज्या समजा ZP लेवलला घ्यायच्या म्हटलं किंवा पंचायत समितीला, आता पंचायत समितीला जास्त निधी नाही पण ZPला समजा निधीचं मोठ्या प्रमाणात समजा आहेत, पण जो निधी जो निगोटवाडीला म्हणून यायला पाहिजे तर तो येत नाही आहे त्या प्रमाणामध्ये. किंवा जी आपण तुम्ही निगोटवाडी फाट्यापासून आलेला आहात, जर 5 वर्षात 3 वेळा रोड करायला लागत असेल तर त्या रोडचे दर्जा काय? तुम्ही दर्जा पण सांभाळला पाहिजे ना. गाव म्हणून समजा किंवा ZPच्या किंवा ग्रामपंचायत असेल, सगळ्यांनी या गोष्टीत लक्ष घालून क्वालिटीवरती पण लक्ष दिलं पाहिजे. तर ते लक्ष क्वालिटी म्हणून त्या ठिकाणी झालेलं नाही. एकाच काम समजा 5 वर्षाची 6 महिन्याची समजा वॉरंटी. आता हा तुम्ही जो कॉन्क्रीट रोडने तुम्ही आलात तर याला झाल्या रोड केल्या 2 महिन्यात बऱ्याच ठिकाणी भेगा चिरा पडल्या, खड्डे पडले 2 महिन्याच्या आत. दर्जाचं काम आहे हो असं तुमचं म्हणणं आहे? हो 100%. कारण जे टार्गेटेड समजा तुम्ही सिमेंट आणलं त्याच्यातले निम्म वापरून तुम्ही परत भरून घेऊन गेलं. हे लोकांनी निगोटवाडीच्या जनतेने पाहिलेलं आहे. तुम्ही आरोप करताय असं वाटत नाही का तुम्हाला? सत्यता आहे, खोटे आरोप करायचा विषयच नाही. जे काय बोलायचं सत्य बोलायचं आहे.